नरेटिंग एक्सपिरियन्स, क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये 10th बोर्ड एक्झामिनेशन सेक्शन 6 मध्ये 5 मार्क्स साठी विचारलं जातं, ते बऱ्याच मुलांना अवघड वाटतं. बऱ्याच मुलांना असं वाटतं की बापरे, स्टोरी आपण तयार कशी करणार, आपण स्टोरी लिहिणार कशी, आपल्याला कसं विचार करता येईल, काय करता येईल. काहीच टेन्शन घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. नरेटिंग स्टोरीचा प्रश्न कसा विचारला जातो, काय फॉर्मॅट आहे आणि एक्झाम्पल सुद्धा सांगणार आहे. बोर्ड एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ होणार आहे 100% हेल्पफुल. तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप लोक आहेत ती सबस्क्राईबच करत नाहीये. बेल आयकन प्रेस करा आणि चला सुरू करूयात आपण आजचा व्हिडिओ. नरेटिंग स्टोरी आणि नरेटिंग एक्सपिरियन्स हा प्रश्न ऑर मध्ये विचारला जातो. एक तर तुम्ही स्टोरी लिहू शकता किंवा एक्सपिरियन्स लिहू शकता. आता खूप लोकांना हे कन्फ्युजन असतं, स्टोरी कशी लिहितात, एक्सपिरियन्स कसा लिहितात आणि मी कसा लिहू. सगळ्यात महत्वाचं, स्टोरीसाठी तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले असतात, त्या पॉइंट्सच्या अनुसार तुम्हाला स्टोरी लिहायची असते. आता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरी रायटिंगचे व्हिडिओज येतात. तो व्हिडिओ बघायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पण आज आपण पाहतोय नरेटिंग अँड एक्सपिरियन्स. हा प्रश्न खूप सोपा असतो. का? कारण तुम्हाला एक तर स्टोरीची स्टार्टिंग दिलेली असते एका लाईनीमध्ये किंवा स्टोरीचा एंडिंग दिलेला असतो एक लाईन मध्ये. त्याच्यावरून सगळी स्टोरी तुमची तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे तुमचं तुम्हाला डोकं वापरायचं आहे. तुम्हाला विचार करण्याची भरपूर मुभा याच्यामध्ये दिलेली आहे. असं नाही की पॉइंट वाईज स्टोरी द्यायची आहे. पॉइंट दिले तर तुम्हाला तशी स्टोरी लिहावी लागणार आहे. परंतु स्टार्टिंग आणि एंडिंग दिलेली असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त स्वतःचं थोडंसं डोकं चालवायचं आहे की या स्टार्टिंग पासून मी कोणती स्टोरी बनवू शकतो, ज्या स्टोरी बनवल्यामुळे किंवा लिहिल्यामुळे मला 5 पैकी 5 मार्क पडणार आहे. समजावून सांगते स्टोरी कशी लिहायची आणि याचा फॉर्मॅट काय आहे. एक्सपिरियन्स किंवा स्टोरी रायटिंग दोन्ही गोष्टींमध्ये एक कॉमन असते, ते म्हणजे स्टोरीचं टायटल. जर तुम्ही स्टोरीचं टायटल विसरलात 1 मार्क जाणार आहे. कारण टायटलच नाहीये स्टोरीला, तर स्टोरी कशाबद्दल आहे कसं कळणार आहे. स्टोरीचं टायटल तुम्हाला लिहायचं आहे. नंतर मेन पार्ट ऑफ द स्टोरी म्हणजे ओपनिंग, त्याच्यानंतर मिडल पार्ट आणि क्लोजिंग, हे सगळ्या स्टोरीमध्ये कॉमन असतं. आणि मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं आहे टायटल लिहायचं आहे, एक ओपनिंग करायचंय. स्टोरी कशी सुरू झाली, ससा आणि कासवाची स्टोरीचं एक्झाम्पल थ्रू मी समजावून सांगत आहे की ओके, ससाने कासवाची पैज लावली, मध्ये काय झालं, ससा झोपून गेला, कासव पुढे निघून गेला आणि लास्टला काय झालं, कासवाने ससाला धडा शिकवला की कोणताही तुम्ही कोणालाही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. म्हणजेच तुम्ही कोणालाही तुच्छ दर्जाचे समजू शकत नाही. सगळ्यांमध्ये सगळ्या गोष्टी करण्याची कुवत असते. अशी तुम्हाला एक कन्क्लुजन मध्ये लिहायची आहे. मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे स्टोरीचं तात्पर्य काय हेही तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 1 मार्क याला आहे, 3 मार्क तुमच्या स्टोरीच्या बॉडीला आहे म्हणजे ऍक्च्युअल स्टोरीला आहे. स्टोरी रायटिंग करताना लक्षात ठेवा, पूर्ण 1 पानाची स्टोरी तुम्ही लिहू शकता. म्हणजे 20 ते 25 ओळींची स्टोरी तुम्हाला लिहायची आहे. स्टोरी कायम पास्ट टेन्स मध्येच लिहायची आहे. प्रेझेंट टेन्स स्टोरी मध्ये येत नाही, फ्युचर टेन्स स्टोरी मध्ये येत नाही. स्टोरी झालेली आहे, घटना घडलेली आहे, स्टोरी कायम पास्ट टेन्स मध्ये येते, प्रेझेंट टेन्स मध्ये नाही. ओव्हरऑल ग्रामर आणि कशा प्रकारे तुम्ही लिहिलेले आहेत, फॉर्मॅट कसा आहे, काही स्पेलिंग चुकले आहेत का, याच्यावरती तुमचा असतो 1 मार्क. टोटल 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. एक्झाम्पल थ्रू आपण नीट समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल नरेटिंग स्टोरी और नरेटिंग एक्सपिरियन्स कसं लिहायचं आहे. तर चला सुरू करूयात एक्झाम्पलचा व्हिडिओ. तर क्वेश्चन काय आहे बघूया. डेव्हलपिंग और नरेटिंग एक्सपिरियन्स. डेव्हलप अ स्टोरी इन अबाउट 80 to 100 वर्ड्स फॉर द फॉलोइंग बिगिनिंग. गिव्ह अ सुटेबल टायटल. टायटल तुम्हाला तुमच्या हिशोबाने द्यायचं आहे. इट वॉज सॅटर्डे नाईट अँड आय वॉज ऑल अलोन ॲट होम वेन सडनली. तर ही आपल्याला स्टोरीची स्टार्टिंग दिलेली आहे, बिगिनिंग दिलेली आहे आणि या बिगिनिंग पासून स्टोरी कशी लिहायची ते आपण बघूयात आता. तर क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारचा विचारला जातो हे आपण पाहिलेलं आहे. याचं सोल्युशन आणि आन्सर काय हे आपण बघणार आहोत. लेट नाईट फ्लेम्स हे मी या स्टोरीला नाव दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू तुम्हाला जे आवडेल ते, सूट होईल ते नाव तुम्ही स्टोरीला देऊ शकता. हे मी ॲज अ एक्झाम्पल नाव दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही टायटल लिहाल त्याला एक बॉक्स करा, अंडरलाईन करा. एक्झामिनरला दिसताना या गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि फुल मार्क्स मिळण्याचे चान्सेस याच्यामध्ये खूप जास्त असतात. स्टोरी बघूयात. इट वॉज सॅटर्डे नाईट अँड आय वॉज ऑल अलोन ॲट होम. सडनली I saw smoke coming out of my neighbor's kitchen window. तर मला टायटल काय दिलं होतं, इट वॉज सॅटर्डे नाईट. या टायटलवरून किंवा या वाक्यावरून मला पूर्ण स्टोरी एक सांगायची होती, पूर्ण एक स्टोरी नरेट करायची होती.
नाव माझ्याकडे चॉईस आहे की कशा प्रकारची स्टोरी मी नरेट करू शकते, कोणत्याही प्रकारे ही स्टोरी घेऊ शकते. तर मी काय लिहिलंय ते आपण पाहूया. It was Saturday night and I was all alone at home. Suddenly I saw smoke coming out of my neighbor's kitchen window. सॅटर्डेला मी घरी एकटाच असल्यामुळे मला असं दिसलं की माझ्या शेजारच्यांच्या घरामधून खूप सारा धूर येतो आहे. I ran out of my house and see what was happening. मी घराच्या बाहेर गेलो पटापट आणि बघितलं काय होतंय. I was shocked to see that the entire kitchen had caught flames, but luckily there was no one home. मी पाहिलं की सगळं किचन मध्ये आग लागलेली आहे, संपूर्ण किचन मध्ये आगीच्या ज्वाला येत आहेत, पण लकीली कोणी त्यावेळेस घरात नव्हतं. आय पॅनिक बट आय केम बॅक होम अँड आय कॉल्ड द फायर डिपार्टमेंट. मी घाबरलो परंतु मी घरी आलो आणि मी फायर डिपार्टमेंटला कॉल केला. आय ऑल्सो शाउटेड अँड ट्राय टू आस्क हेल्प फ्रॉम द अदर्स नेबर. मी जोरात ओरडलो कारण मला हेल्प हवी होती, शेजारच्यांकडून माझ्या नेबर्सकडून हेल्प हवी होती. तुम्ही बघू शकता सगळी जी स्टोरी आहे ही जी मी लिहिती पास्ट टेन्समध्ये लिहिते, म्हणजे ही गोष्ट ऑलरेडी घडून गेलेली आहे. या अशा पद्धतीने तुम्हाला स्टोरी लिहायची आहे. In only few minutes, some people had gathered around the burning house. By then, the flames had reached to others' homes too. एवढ्यात मी पाहिलं की सगळी लोक गोळा झालेली आहेत, परंतु आगीचा जो प्रमाण होतं किंवा आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे सगळीकडे आग पसरत चालली होती. The fire truck arrived and they were rapidly trying to extinguish the fire. म्हणजे फायर अलार्मची जी गाडी असते ती आलेली होती आणि ते खूप चांगले प्रयत्न करत होते की आग कशी रोखता येईल, कशा पद्धतीने थांबवता येईल. By that time the house owner has arrived and he was also so shocked, but he was glad that I helped him. हाऊस ओनर सुद्धा तिथे आले, म्हणजे ज्यांच्या घरी आग लागलेली होती ते सुद्धा तिथे आले आणि ते सुद्धा घाबरले, परंतु त्यांनी मला थँक्यू म्हणले, त्यांनी माझे आभार मानले कारण मी त्यांना हेल्प केलेली होती. एव्हरीवन अपलॉड अँड थँकिंग मी फॉर द क्विक थिंकिंग. सगळ्यांनी माझे आभार मानले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कारण मी पटापट विचार केला, क्विक थिंकिंग केलं. एव्हरीवन शुड थिंक क्विक अँड फास्टर इन दिस टाईप ऑफ सिच्युएशन. अशा सिच्युएशनमध्ये आपण योग्य विचार केला पाहिजे, पटापट विचार केला पाहिजे, ना की आता काय होईल कसं होईल पॅनिक नाही झालं पाहिजे. थोडक्यात everyone should think quick, faster and we should use our presence of mind and always try to help others. It was extremely shocked but I glad I could help. सो बेसिकली अशा प्रकारे आपल्याला कन्क्ल्युजन लिहायचं असतं की कन्क्ल्युजनमध्ये काय येणार की अशा प्रकारे ही स्टोरी झालेली आहे, आग लागलेली होती तरी मी चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने विचार केला आणि त्याच्यामधून ही सिच्युएशन बाहेर काढण्याचा किंवा ही सिच्युएशन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. नरेटिंग स्टोरी एक्सपिरियन्समध्ये टायटल, ओपनिंग, होल स्टोरी अँड कन्क्ल्युजन ऑफ द स्टोरी. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.